नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे अतिशय गंभीर प्रश्न बनलेला आहे ते म्हणजे दिव्यांगांचं ओळखपत्र, ज्याला आपण UDID कार्ड म्हणतो किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा म्हणू शकतो आपण. तर याच्यामध्ये काही तफावत म्हणजे काही भ्रष्टाचार करत आहेत, काही अपंग अशी तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी डुप्लिकेट ओळखपत्र, डुप्लिकेट डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढून बस प्रवासाचा लाभ घेत आहेत, काही दिव्यांगांच्या योजनांचा लाभ घेत आहेत, काही सरकारी कर्मचारी सुद्धा झालेले आहेत डुप्लिकेट UDID कार्ड दाखवून सुद्धा. तर अशांची पडताळणी चालू आहे महाराष्ट्रात. संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यामध्ये ही पडताळणी चालू आहे. तर तसं महाराष्ट्राचा दिव्यांग विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. तर आजच्याच व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून तुमचं UDID कार्ड किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेट ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे कसं बघायचं अगदी 2 मिनिटात हे मी दाखवणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर वरती यायचं आहे. इथं आल्यानंतर सर्च मध्ये तुम्हाला UDID हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच तुमच्या समोर असं इंटरफेस दिसणार आहे आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे मित्रांनो. समोरच तुमच्या समोर ऑप्शन आहे इन्स्टॉल, किंवा आता माझं ऑलरेडी इन्स्टॉल आहे त्याच्यामुळे ओपन ऑप्शन दिसत आहे, पण तुमच्यात जर इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉलचं ऑप्शन दिसणार आहे. तर आता हे ओपन केल्यानंतर असं इंटरफेस तुमच्या समोर दिसणार आहे. ओपन वरती क्लिक करत आहे, मी तुमच्या समोरच दाखवत आहे. ओपन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ऍप्लिकेशनचं एक असं इंटरफेस दिसणार आहे तुमच्या समोर, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 3 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. एक आहे PWD लॉग इन, म्हणजे ज्यांचं UDID कार्ड आहे ते इथून वैयक्तिक लॉग इन करू शकतात. दुसरं, नवीन ऍप्लिकेशन जर करायचं असेल, अर्ज करायचा असेल, तुम्ही दिव्यांग असाल तर 2 नंबरचं ऑप्शन तुम्ही वापरून हे अप्लाय करू शकता. त्यानंतर तिसरं सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे आपण इथं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे स्कॅन फॉर डिटेल्स. इथं जर स्कॅन केलं तुमचं QR कोड जे UDID कार्डवर किंवा डिसेबिलिटी सर्टिफिकेटवर स्कॅनर असतं, QR कोड असतं ऑप्शन, तर ते जर स्कॅन झालं इथं क्लिक केल्यानंतर तरच तुमचं आणि तुमची डिटेल्स आली समोर तरच तुमचं UDID कार्ड व्हॅलिड असणार आहे. जर तिथं सर्व ऑप्शन मध्ये NA ऑप्शन आलं म्हणजे नो जर दिसत असेल, कुठंही काही दिसत नसेल, ID नंबर, बर्थ डेट, नाव, आधार नंबर काही दिसत नसेल तर ते डुप्लिकेट असणारे कार्ड एवढं ओळखून जायचं. आणि तिथं जर इन्फॉर्मेशन आली स्कॅन केल्यानंतर तर तुमचं सर्व माहिती खरी आहे, तुमचं UDID कार्ड सुद्धा खरोखर आहे हे समजून जायचंय तुम्हाला. तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी आता बघू शकता माझं UDID कार्ड आहे. तर मी आता हे 3 नंबरचा जो ऑप्शन आहे स्कॅन फॉर डिटेल्स मी वापरत आहे. आता बघू शकता स्कॅन फॉर डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तो ऑप्शन बघू शकता तुम्ही. UDID कार्ड नंबर, नेम, इयर ऑफ बर्थ, डिसेबिलिटी टाईप, पर्सेंटेज ऑफ डिसेबिलिटी, डेट ऑफ इश्यू, व्हॅलिड अप टू आधार नंबर. हे सर्व ऑप्शन जर NA येत असतील तर तुमचं कार्ड वेबसाईटला लॉग इन नाहीये किंवा वेबसाईटवरून बनवण्यात आलेलं नाहीये, म्हणजे ते डुप्लिकेट आहे याचा अर्थ झाला मित्रांनो. जर इथं UDID नंबरच्या जाग्यात जर UDID नंबर आला, इथं नाव आला, तुमचं डेट ऑफ बर्थ आलं, याच्यापैकी काही ऑप्शन जरी दिसले तुम्हाला, UDID नंबर जरी आला तरी ते वेबसाईटवरून बनवण्यात आलेलं आहे असं गृहीत धरण्यात येतं आणि ते सत्य आहे असं कार्ड समजण्यात येतं. आता बस कंडक्टर सुद्धा बसमध्ये प्रवास करताना स्कॅन UDID कार्डचं जे ऍप्लिकेशन आहे गव्हर्नमेंटचं ते वापरून स्कॅन करतात. तिथं डिटेल्स आली तरच ते कार्ड योग्य आहे असं समजतात, नाहीतर ते इनव्हॅलिड सांगतात आणि म्हणजे तुमचं कार्ड डुप्लिकेट आहे असं सांगून देतात ते सरळ. म्हणजे ते जर स्कॅन केल्यानंतर माहिती जर नाही आली तर ते कार्ड इनव्हॅलिड आहे असं इन्फॉर्मेशन देतात ते. आणि जर तुम्ही घाबरू नका, तुम्ही जर वेबसाईटवरून काढलेलं आहे आणि QR कोड जर स्कॅन करून सुद्धा माहिती तुमची येत नसेल तर त्याच्यासाठी एक ऑप्शन सांगत आहे मी, काळजीपूर्वक ऐका. त्याच्यासाठी तुम्हाला जे इथं बॅक करायचं, तुम्हाला सांगेल त्या स्टेज फॉलो करा. इथं बॅक करायचं आहे आणि इथं PWD जे लॉग इनचं ऑप्शन आहे मित्रांनो, इथं लॉग इन करायचं. जर तुम्ही वेबसाईटवरून खरोखर तुम्ही भेट देऊन चेकअप करून जर UDID कार्ड काढलेलं असेल तरी UDID कार्ड स्कॅन न होत असेल तर एक ऑप्शन सांगतो तुम्हाला, फायदेशीर आहे, महत्वाचं आहे. बघा इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ आणि तुमचं एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट असेल तर
इथंच मेन तुमचं लॉग इन होणार नाही. PWD लॉग इन इथं आहे, UDID नंबर आणि डेट ऑफ बर्थ जर टाकून जर लॉग इन करायला गेलं तर होणारच नाही. तिथं इनव्हॅलिड दाखवणार आहे, कारण तुमचं डुप्लिकेट असेल तर तो नंबर वेबसाईटला दाखवत नसतं, व्हेरीफाय झालेलं नसतं. त्याच्यामुळे टेन्शनच नाहीये, पुढे प्रोसेसच जाणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून बघू शकता 2 मिनिटात तुमचं कार्ड डुप्लिकेट आहे की ओरिजिनल मिळतं.